आपण मागचा इतिहास पाहिला आणि इतिहासाची पानं जर आपण अलगद उलगडून पाहिली तर लक्षात येईल की ज्यांनी ज्यांनी विचारधारेसोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला त्यांना फार मोठा दंड भोगावा लागला. आपण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत पण पाहिलं आणि तीच गोष्ट ममता बॅनर्जींच्या बाबतीत पण पाहिली. ममता बॅनर्जींच्या नेत्यांची तर अशी अवस्था की घरात घुसून लोक अंडी फेकून मारतात. अनेक वर्षांचा घुसमटलेला राग जेव्हा जनतेला संधी मिळते जनता ती व्यक्त करत असते. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंकडे लोकांनी एक आदर्श नेता म्हणून पाहिलं आणि जेव्हा त्यांच्या विचारांच्या बाबतीमध्ये स्वतः सन्माननीय उद्धव ठाकरेजी जर त्यांच्या विचारांना तिलांजली देत असतील तर काही वर्षापूर्वी आपण पाहिलं कसे आमदार खासदार सोडून गेले. येणाऱ्या योग्य वेळेशी बाकीचे लोक पण वाट पाहतात कधी कुठे जायचं. पण विचारांची समझोता कराल तर शून्य व्हाल हा इतिहासाचा संदेश पूर्वीय राज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पण मिळाला आणि महाराष्ट्रात यापूर्वीच श्रीमान उद्धव ठाकरेजींना पण मिळाला आहे. भविष्यात पण अजून मिळेल. अजूनही वेळ गेली नाही. मूळ हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांना फारकत घेता येणार नाही जी त्यांनी घेतली.